शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे कुठलीही भाजणी न करता वड्याचं पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी मम्मीनी इथे तुमचं जो कोणतंही वाडगं असलं तरी चालेल, मम्मीनी इथे या वाडग्याच्या मापाने 5 वाडगी तांदूळ घेतले आहेत आणि 1 वाडगं गहू घेतले आहेत। त्यासोबत मम्मीने इथे 1 वाडगं ज्वारी घेतली आहे। सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये वाटीच्या प्रमाणात दिलेलं आहे। 1 वाडगं भरून चणा डाळ, उडदाची डाळ, आता असं सर्व आपण साहित्य आहे ना, हे त्या वाडग्याच्या मापानेच मोजून घेतलेलं आहे। आता मी त्यात जिरं टाकत आहे। 1 वाटी जिरं घेतलेलं आहे। वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। धने 1 मोठी वाटी भरून मी धणे पण घेतलेले आहेत आणि 1 वाटी भरून बडीशोप घेतलेली आहे, हे बघा। आणि मेथी दाणे टाकायचे। 1 वाटी भरून काळी मिरी घेतलेली आहे। मेथीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आणि हे सर्व साहित्य गिरणीवरून 3 नंबरची चाळण लावायला सांगायची। मी गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे बघा। पीठ बघा कसं असं जाडं भरडं पीठ पाहिजे आपल्याला। वड्यासाठी आहे ना असंच पीठ पाहिजे। तुम्ही जर घरघंटीवर दळणार असले तर त्याला 3 नंबरची चाळण लावा म्हणून असं सांगायचं, म्हणजे तो आपल्याला वड्यासाठी पीठ अगदी बरोबर दळून देते। नाही तर मग गिरणीवर जर दिलं तर त्यांना सांगायचं की बाबा वड्याचं पीठ आहे, मला जाडं भरडं पाहिजे। मी एवढं 1 वाडगं भरून पीठ घेतलेलं आहे। हे वाडगं भरून पीठ घेतलेलं आहे। आपल्याला किती पीठ लागणार आहे त्यानुसार आपण पिठाचा अंदाज घ्यायचा। आता आहे ना मी 1 वाडगं पिठासाठी इथे 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी चांगलं उकळतं करून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आली, इथे मम्मीनी 1 कांदा बारीक मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे। कांदा जास्त मोठा पण नाही, बारीकच आहे। आता आपल्याला हा कांदा आणि गूळ या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची। असा गूळ वितळला की त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपण वाटून घेतलेला हा कांदा त्यामध्ये टाकायचा आणि मिश्रण असं 1 वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि आता हे गरम गरम उकळतं पाणी आपल्याला पिठात टाकायचं आहे। पिठामध्ये असं हाताने गोल आकार करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे उकळतं पाणी टाकायचं आहे। त्यानंतर मग गरम पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायचं आहे, कारण मिश्रण खूप गरम असतं ना मैत्रिणींनो, हाताला चटका बसू शकतो। मैत्रिणींनो, व्हिडिओ मध्ये ज्याप्रमाणे दाखवत आहे ना त्याचप्रमाणे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे उरलेलं पण पाणी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि ना मैत्रिणींनो, आता आपण त्यावर एक असं झाकण ठेवून एक दणदणीत अशी त्याला वाफ लागेल असं ठेवायचं। 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, ताटावर आहे ना अशी वाफ लागली पाहिजे। मी अगदी जवळून दाखवते। अशी वाफ आलेली असली ना की आपल्या पिठाला व्यवस्थित उकड भेटली जाते।
आता संपूर्ण पीठ असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पिठाचा गोळा मळून घेऊया. जसं आपल्याला हाताला सोसवेल त्या पद्धतीने आपण सावकाशरित्या पीठ मळून घ्यायचं. पीठ गरम असतं, पीठ गरम असतानाच आपल्याला पीठ मळायचं आहे. आता मी हे चमच्याचं संपूर्ण काढून घेते आणि पीठ व्यवस्थित असं मळून घेते. हे बघा, असं पीठ मस्तपैकी आपण मळून घ्यायचं. पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढे वडे आपले छान येतात. आता हे गरम असतानाच आहे ना, ह्याला आपण एका टोपात काढून झाकून ठेवून द्यायचं. 2 तास तरी पीठ चांगलं मुरलं गेलं पाहिजे, तर आपले वडे चांगले फुगून येतात. हे बघा, आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. 2 कप पाणी घेतलं होतं, ते अगदी योग्य आहे. आता मी हे ह्याच्यात झाकून ठेवून देते. 2 तासानंतर आता आपण झाकण उघडून बघूया पीठ कसं झालेलं आहे. तुमच्याजवळ हे बघा, पीठ मस्तच झालेलं आहे. तुमच्याजवळ जर अधिक वेळ असला ना, तर पीठ जितकं जास्त मुरवाल तेवढं आपले वडे चांगले होतील. आता ह्यातनं एक मी हुंडा घेतलेला आहे. पोलपाटावर हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पोलपाटावर व्यवस्थित असं त्याला मळून घ्यायचं. जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढे वडे चांगलेच होणार. आता आपल्याला हव्या तेवढ्या आकारात असे आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे. हे बघा, असे सगळे गोळे करून घेते. अशी एखादी दुधाची पिशवी किंवा तुमच्या घरात कोणतं पिशवी असेल ती घ्यायची. त्याला थोडंसं असं खाली तेल लावून घ्यायचं. असं तेल लावलेलं असतं ना की वडा चिटकत नाही. आणि आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यातनं एक गोळा घ्यायचा, पुन्हा हातावर असा मळून घ्यायचा आणि असं हाताच्या ह्या बाजूने हे बघा अशा पद्धतीने आहे ना वडा थापून घ्यायचा. जर तुम्हाला असं जमत नसलं तर बोटाच्या साह्याने जरी केलं तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने वडा आपण थापून घेऊया. हे बघा, जास्त जाडाही नाही जास्त पातळही नाही. आता आपण तळून घेऊया. तेल लावलेली बाजू खालच्या बाजूला टाकायची. तेल चांगलं कडकडीतच गरम पाहिजे, तर आपले वडे छान असे होतात. हे बघा, असे वडे फुगून येतात. किती मस्त वाटते. त्यासाठी तेलाचं प्रमाण अगदी योग्य गरम पाहिजे. असा वडा मस्तपैकी जास्त उलटपालट करायचं नाही. जास्त उलटपालट केलं तर वडे तेलकट होतात. आता असा आपण काढून घ्यायचा. वडा बघा किती छान झालेला आहे. असं चाळणीवर मी वडा काढून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते मैत्रिणींनो. असा आपण गोळा घेतला, प्लॅस्टिक शीटला तेल लावून घेतलेला आहे आणि एखादी प्लेट घ्यायची, त्याला खालच्या बाजूला असं तेल लावून घ्यायचं. हे बघा, आपला वडा तयार. अजिबात काही करायची गरज नाही. असं मधोमध त्याला होल करायचं. काही लोक होल करत नाही, पण होल केल्यामुळे कसं आपला हा वडा मेंदू वड्यासारखा मस्त फुलून येतोय बघा. आता ही खालची बाजू आहे ना अशी तेलात सोडायची. हे वडे मिरगातनं
म्हणजे आता कसा मिरग चालू झालेला आहे ना, मग राखणीच्या वेळेस कोंबडी वडे राखण देतो ना, त्यासाठी कोंबडी वडे हे केलेच जातात. कोकणातले सगळ्यात फेमस कोंबडी वडे. हे बघा, हा पण वडा बघा कसा मस्त फुलून येतो. झाऱ्याने असं थोडंसं तेल सोडलं तर पूर्ण मस्त टमटमून फुलून येतो वडा. आता आपण हा वडा काढून घेऊया. आता आहे ना, तुम्ही असे 2-4 वडे एकत्र करून जरी ठेवले तरी सुद्धा चालू शकतात. हे बघा, असे व्यवस्थित थापून घ्यायचं. आमच्या कोकणात आहे ना, शक्यतो पुरीसारखेच वडे केले जातात. असा उचलायचा मस्तपैकी आणि तेलात सोडून द्यायचा. वरचा वडा होतोय तोपर्यंत खाली आपला दुसरा वडा तयार झालाच पाहिजे. हे बघा कसा टम्म फुगून येतो ना, मस्तच एकदम. असे टमटमीत फुगलेले वडे खायला कोणाकोणाला आवडतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता आपण हे अशाच प्रकारे सर्व वडे करून घेऊया. अशा प्रकारे आपले वडे बनून तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.